श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अध्याय 11. दशमस्कंद. इंद्रयज्ञ निवारण गोवर्धन धारण. श्रीकृष्णाच्या प्रभाविषयी गोपांचा नंदाशी वार्तालाप. श्रीकृष्णांना अभिषेक. नंदांना वरून लोकातून सोडवून आणणे. रासलीलेचा प्रारंभ. श्रीकृष्णाच्या विरहात गोपींची अवस्था. गोपीगीत. भगवंताकडून गोपीचे सात्वन. महारास सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार. युगलगीत. अरिष्टासुरांचा उद्धार आणि कंसाने अक्रूराला वज्रात पाठवणे. केसी आणि गोमासूर यांचा उद्धार आणि नारदाकडून भगवंताची स्तुती. अक्रूराचे वज्रगमन. श्रीकृष्ण बलरामाच्या मथुरागमन. अंकुराने केलेली भगवंताची स्तुती. श्रीकृष्णाचा मथुरेत प्रवेश. कुब्जेवर कृपा. धनुष्यभंग आणि कंसाची भीती. कुवल या पिंडाचा उद्धार आणि आखाड्यात प्रवेश. जानूर मुष्टिक इत्यादी पहिलवानाचा व कंसाचा उद्धार. श्रीकृष्ण बलरामाचे उपनयन आणि गुरुकुल प्रवेश. उद्धवाचे वज्रगमन. उद्धव गोपीचा संवाद आणि रंगीत भगवंताची कुब्जा आणि अंकुराचा घरी जाणे. अंकुराचे हस्तनापूरला गमन. हरे नमा हरे नमा. श्रीकृष्ण भगवान की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नंद महानंदी गोप इंद्र यज्ञ अकृती वार्षिक. गोवर्धन प्रत्यर्थ यज्ञ करावा म्हणे कृष्ण. सकळकी धेनु पूजिती. तृण धान्यादी अर्पण करीती. गोवर्धनास प्रदर्शना करीती. मग परतुनी येती गृही. इंद्राकडले वर्तमान आपणा प्रत्यर्थन केला यज्ञ. त्याने मेघासी आज्ञा करून आरंभिला महापर्जन. करंगडीवर धरी गोवर्धन गोपांचे करुणी रक्षण. इंद्राचा गर्व हरवून पर्वत ठेविली श्रीकृष्ण. नंदाकडे आले गोप सकळ. म्हणती पुत्र नोहे हा परमेश्वर. वज्रवासियांचा आनंदपर. ते पूजती कृष्णाला. इंद्राने कर्म पाहोने अद्भुत. सिंचिले आकाश गणेचे उदक. सुरभीने केला दुग्धाभिषेक. श्री गोविंदाची मस्तकी. एकादशी पारणे रात्रीसी. स्नानार्थ उत्तरे यमुनेशी. नंदास नेला वरून लोकासी. तेथून आणला श्रीकृष्णे. भाव जाणून गोपाचा. दयावंताने दाविली निजरूपा. जो प्रत्यक्ष स्वरूपा. नित्य सिद्ध शाश्वत जो. शरद पौर्णिमेच्या रात्री सखा वाजवी बासरी. आल्या सकल गोपनारी. घरी परता सांगे कृष्ण. त्यांना न सांगे साहे विरोह कल्पना. मने तवपदी आलो शरणा. एकोणी करुणा वचना. झाला रममान गोपी सवे. तेने गोपींना झाला अभिमान. मनोनी झाला अंतर्धान. वीर दुःख द्यावे व तारुण. निश्चयले पुरुषोत्तमे. तेने तन्मय गोपीजन. करीती हरी लीलाचे स्मरण. भ्रमिष्ठा ऐसे करीती भाषण. कान नादितल वृक्षासवे. सकळही मिळून गोपी. कृष्णा शोधती वनप्राप्ती. चंद्र लोपता वाळवंटी. मग येऊनी बैसल्या कृष्णा धुडोनी थकल्या नारी. विरहानला जाली हृदया तरी. सहज गाती ते सुंदरी. विरह गीता कृष्णार्थ. गोपीचा एकता विलाप. प्रगट झाला मदनाचा बाप. पितांबरधारी वैजयंती दूत. प्रभा पाकली दश दिशी. भक्त करती निरपेक्ष प्रेम. मजला न फेडवे त्याचे ऋण. भक्ताचे ऋण मजला भूषण. मनोनी करा प्रेम मजवर. ऐसा करुणी गोपीचा गौरव. पहा रास करी केशव. दोन दोन गोपित केशव. विहुलते सम तडपत असे. केले परस्त्री सेवन. हे तो धर्माविरुद्ध वर्तन. परी जेथे ईश्वर करुणा घन. तेथे न प्रवेशे धर्माधर्म. गोपीच्या भ्रतारांना घरोघरी. सन्निध्य भासल्या आपुल्या तारी. पहाटे आपापल्या घरी. गोपी परतल्या कृष्णांनी. गोप गेले अंबिका वनात. जैस गिळू लागला अजगर तेथ तो. अंगारात शापे त्रस्त. श्रीहरी स्पर्श झाला मुक्त. शंखचूड कुबेराचा सेवक. गोपीसे घेऊन चालता पडत. कृष्णे ठार मारोनी द्यास. दिव्यमणी तिथला दादासी. गोधन घेऊनी चक्रपाणी. चरावया जाई दिवसावनी. वियोग विसराया विरहनी. मिळवून गाती युगलगीत. शामिळ कार्तीचा तो वनमाळी. गजराजा सम क्रीडा करी. सायंकाळी येते गोकुळी. देत आनंद चंद्रासम महादैत्य. वृषभासुर येता कृष्णाच्या अंगावर.
प्राण घेई आपटोनी भूमीवर, अरिष्ट अवघे निरिसले, कंसे पाचारिले अक्रूरास, म्हणे आणावे रामकृष्णाच, आमत्रावे धनुर्वयास, वेद सांगितला गृहाचा, अश्वरूपी केशी येत, हिंकाळ्याने गोकुळ भयभीत, श्रीहरी हात खाली त्या मुखात, श्वास कोंडूनी मेला तो, योमासुर मिसळी लपंडावास, चोरुनी लपवी बालकास, कृष्णे बळेची धरुणी त्यास, गळा दाबुनी मारिले, अंकुर येता गोकुळात, रामकृष्णास घाली दंडवत, भाव ओळखुनी हृदयात, तया अलंगिनी श्री अच्युत, एकोणी कंसाचा विचार, रथी बैसले मुरलीधर, गोपी होती गोकुळ फार, यमुना तीरी रामकृष्ण जडा माझी, दिव्य दर्शन होता नुरले देहभान, अंकुर हात जोडून स्तुती करी भगवंताची, अनंत रूपे अनंत नामे, तुझ अल्पिती ज्ञानी महात्मे, परी तुझे पण मनोधर्म त्यांना काही भासेना, तुझे शरण मी सर्व भावे, कल्याण आता जी करावे, कृपा करुणी मज रक्षावे, शरण शरण भगवंता, रथ उपवानाशी थांबला, अंकुर कंसास निरोप निधला, मग नगरी प्रवेश केला, श्री लीलावताराने रजकाचे मस्तक उडवले, कौष्टिक्यास सायुज्य दिदले, माडियाचे मनोरथ पुरविले, श्री जगदीश्वराने वाटी चालता भेटली त्रिविका, तिने उठ्या लाविता, रामकृष्ण कुंभेची शैर झाले समा, कृपा करीती गोपाळे, धनुष्य घेऊन हातात, भगवंते मोडिले क्षणात, कंसाने होनी भयभीत, मल्लोत्सव प्रारंभला, कुवल यापीड हत्तीला, माहुताने कृष्णावरी घातला, माहुत व हत्ती निर्दाळीला, गजदत्रे श्रीहरीने, चारूर मने रामकृष्णाशी, कृष्णा तू खेळावे मदशी, बलदेवी पुष्टिकाशी, मल्ल युद्ध खेळावे, मुष्टिक कुटास बलरामाने, ठार केले ठोशाने, प्राण घेतले पद्मनाभाने, चाणूरशैल तैशल्याचे श्रीहरीने, कंसाच वधोनी स्वारूप देवोनी, माता पिता मुक्त करोनी, चरण वदिले रामकृष्ण, हे माते हे पिताश्री ऐसे म्हणता, परमानंद वसुदेव देवकीचे चित्तानंद, गोपास निरोप देता, जड अंतकरणे दे अहिरवरले, पाचोरोनी गंगाचार्य, पुत्राचे द्विजोदित संस्कार कार्य, वेदकला अनेक कार्या, श्रीकवी सांदीपनी दोघासी, गुरुपुत्र आणोनी यमपुरातून, गुरुसी तिथला गुरुदक्षिणा म्हणून, श्री गुरुचे अनुमतीने जाण, मथुरेशी आले उत्तम श्लोक, उद्धवात्वा गोकुळी जावे, नंद यशोदेचे सात्वन करावे, कृष्ण आठवण करी तसे सांगावे, मंदमद नसका गोपींना, उद्धव येता नंदा घरी, मथुरेचे कुशल विचारे, गोकुळे येईल हा श्रीहरी, नंद पुसे उद्धवाते, उद्धव बोले मधुर वचन, कृष्ण तुमचे करीतो स्मरण, अभीष्ट पुरविले तेथे येऊन, परी हृदयी नित्य जाणावा, गोपी पुस्ती उद्धवाशी, आम्ही आठवतो हा कृष्णाशी, तव भ्रमर आला तयापाशी, गोपी गाती भ्रमरगीत, मी सर्वात्मक सर्व ठाई, माझी आठवण अंतरी पाही, माझा विवेक तुम्हासी नाही, निरोप सांगे कृष्णाचा, संतोष होनी गोपीची मने, उद्धव आला मथुरा भवने, देऊनी नंद यशोदा उपासने, वर्ण गोपी भक्त श्रीकृष्णाशी, उपजेच्या घरी जाऊन, तिची मनोकामना पुरवून, इच्छित वर देऊन, उद्धवासह घरी आले, हित करण्या मांडवे, आपण हस्तिनापुरी जावे, कुशाली जाऊन यावे, अकुरा सांगे श्रीकृष्ण, पांडवाच्या पाहुन प्रभाव, धृतराष्ट्राची राखती वैरभाव, कुंती विदुर विवेदी मनोभाव, अकुरास हस्तिनापुरी, अंकुर सांगे श्रीकृष्णाशी, पुत्राप्रती अंतिम महत्व, धृतराष्ट्राशी तेने हितोपदेश न रुचे त्याशी, दुवास करीती पांडवाचा, इतिश्री गुरुमाऊली विरिचरित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 11 अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अध्याय 12. दशमस्कंद. जरासंधाशी युद्ध आणि द्वारकेची निर्मिती. कालयवनाचे भस्म व मुंचुकुंदाची कथा. द्वारकागमन. बलरामाचा विवाह. श्रीकृष्णाकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणाचे येणे. रुक्मिणी हरण. शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मिणी यांचा पराभव व श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह. विद्युत्मानाचा जन्म आणि शंभरासुराचा वध. स्वयंमंतक म्हणण्याची कथा. जामवंती आणि सत्यभामा यांच्याशी श्रीकृष्णाचा विवाह. समंतक हरण. शतधवनाचा उद्धार आणि अक्रूराला पुन्हा द्वारकेला बोलावणे. भगवान श्रीकृष्णाच्या अन्य विवाहाच्या कथा. भौमासुराचा उद्धार आणि 16,100 राजकन्यांचा भगवंताबरोबर विवाह.
श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद भगवंताच्या संततीचे वर्णन व अनिरुद्धाच्या विवाहामध्ये रुक्मिणीला मारणे उषा अनिरुद्ध मिलन श्रीकृष्णाबरोबर बाणासुराचे युद्ध अनिरुद्धच्या विवाहामध्ये रुक्मिणीला मारणे उषा अनिरुद्ध मिलन श्रीकृष्णाबरोबर बाणासुराचे युद्ध मृगराजाची कथा श्री बलरामाचे वज्राकडे जाणे पौंडक आणि काशीराजाचा उद्धार द्वितिकाचा उद्धार गौरवावर बलरामाचा कोप आणि सांबाचा विवाह देवर्षी नारदांनी भगवंताच्या गृहस्थाश्रम पाहणे भगवान श्रीकृष्णाची दिनचर्या आणि जरासंधाच्या कैदी राज्याच्या दूताचे त्यांच्याकडे येणे श्रीकृष्णाचे इंद्रप्रस्थानाला जाणे पांडवाच्या राजसूय यज्ञाचे आयोजन आणि जरासंधाचा उद्धार जरासंधाच्या कारागृहातून सुटलेल्या राज्यांना निरोप आणि भगवंताचे इंद्रप्रस्थाला परतणे भगवंताची अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान शाल्यवाबरोबर यादवाचे युद्ध शाल्यवाचा उद्धार दंतवस्त्र आणि विदुर रथाचा उद्धार व तीर्थयात्रेमध्ये बलरामाच्या हातून सुताचा वध बल्लवलाचा उद्धार आणि बलरामाची तीर्थयात्रा सुदामाचे श्रीकृष्णाकडून स्वागत सुदामाला ऐश्वर्याची प्राप्ती श्रीकृष्ण बलरामाची गोपींची भेट भगवंताच्या पट्टराण्याची द्रौपदीचा संवाद वसुदेवाचा यज्ञोत्सव श्री भगवंताचा वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश व देवकीच्या 6 पुत्रांना परत आणणे सुभद्रा हरण आणि मिथिलापुरीमध्ये राजा जनक आणि शुद्धदेव यांच्या घरी भगवंताचे एकाच वेळी जाणे वेदस्तुती शिवाचे संकटमोचन भृगुकठून 3 देवाची परीक्षा व मेलेल्या बालकांना भगवंतांनी परत आणणे भगवान श्रीकृष्णाच्या लीला विरहाचे वर्णन हरे नमः असे येथे मराठीत अनुवाद केलेला आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कंसाचा जरासंध स्वसूर 17 वेळा झाले. मथुरेवर गमन. रामकृष्णे सैन्यवधी सत्वर त्यास प्राणदान देती. कालनैवन करणारी स्वारी. कृष्णे निर्मली द्वारकापुरी. प्रजाजन नेऊनी नगरातरी. निशस्त्र एकटा निघाला. कालयवन पाठलाग करी. ते कृष्ण श्रीहरी गृहे माधारी. येथे निद्रास्थास यवन लाथ मारी. तेने भस्म झाला शनी. निद्रस्त पुरुष मुचुकुंद. त्याची होता चिरनिद्रावर. ज्याचे पुढे व्यंकटाला धीर. अविनाशी भक्ती दिदली तया. मुचुकुंद केला बदरिकाद्वारी. रामकृष्ण लपले प्रवर्षणगिरी. जरासंधे वनवा लवितागिरी. दोघे आले द्वारकेत. रेवतीने वरिले बलरामाची. कृष्ण वरावा वाटे रुक्मिणीसी. वरावे हरवणे मजसी. श्रीहरीचे संदेश दुधका रवी. दुधास बैसवून रथात. विदर्भपुरी पातले अच्युत. वैधवास समाचार देता दूत. पूजिले रामकृष्ण. भीष्मकाने रुक्मिणी येता देवी मंदिरात. तिला बैसवणी रथात. राजाचा रंग करोने निपात. रामकृष्ण निघाले तेथोने. शिशुपालाती राज्य करता चढाई. पडता तया भुई थोडी हुई. पडून गेले सकळी लवलाही. रुक्मिणी विदूप केला कृष्ण. रुक्मी पुन्हा केला गुंडनपुरा. बसविले त्याने भजकटपुरा. भीमिकी कृष्ण विहार घरा. झाला द्वारका नगरीत. रुक्मिणी कृष्णाचे ते धन. नाम त्याचे प्रद्युम्न. पूर्वीचा तो कामजान. रती पत्नी जसे त्याची. संभरासुर वदिले. दोघे द्वारकापुरी आले. सर्व आश्चर्यचकित झाले. सांगता वृत्तांत नारद. सूर्य स्मत्तक अर्पी सत्राजितास. सिंहाने मारिले प्रसेनास. जांबवंती मननासह अर्पी कृष्णास. जांबवान तेथवा. कृष्णे सत्राजिता मनी देवोन. मिथा आड घालवून. सत्यभामा अर्पी देवा लागवून. होण्याला शालन अपराधाचे. लाक्षागोळी मारिले धर्माधिक. द्वारा केले कृष्णाधिक. द्वारकेत जोडिले समतक. शतश्रवाने तेथवा. श्री यजुराज येता द्वारकेसी. शतधवना मनी देही अंकुराशी. चक्रपाणी वधी शतधवन्यासी. मनी दाखवी अंकुर. पांडव भेटी इंद्रप्रस्थ. यादव राजा आला सात्यकी समेता. कलिदिस दाहुनी निजरूपा. वरिले तियेसी कृष्णाने. मित्रवधीचे केले हरण. सत्यास पणात जिंकोन. लक्ष्मणा भद्रा स्वयंवरी जाण. पाणी ग्रहण करी हरिराणा. भूमिपुत्र नरकासुर. त्यासी दावणे यमपुर. 16 सहस्रे नारी स्वीकार केला श्रीकृष्णाने.
अमरावतीत जाऊन अतिथीस कुंडले देऊन परिधात उपवनी लावून सोहळा केला कृष्णाने. बैसला रुक्मिणी मंदिरी का मज वरिले म्हणे श्रीहरी. ज्येष्ठ क्षत्रिय असता धरी रुक्मिणी पडे धरणीवर तू सर्वांचा अंतर्यामी. तुम्हासी म्या वाहिले म्हणून सावध होता भस्मीकनदिनी. बोलिली मुकुंदाते बहिणीचे प्रिय करण्यास रुक्मी अर्पी कन्या रघुन्मास. नाथ योजन दिली अनिरुद्धास जो पौत्र रुक्मिणीचा. योजनाचे मंगल सोहळ्यात रुक्मी रामखेळ घुत न जिंकत्याची जिंकलो म्हणत. यास्तव बलराम वधी त्यासी बळीचा पुत्र बाणासुर. कन्या उषा ज्याची सुंदर सखी चित्रलेखा काळी चित्र. उषेचा स्वप्न वल्लभाचे गंगनपथे आणून अनिरुद्धास उषेस पेटवी अंतःपुरात. नागमासे बांधिले अनिरुद्धास बाणासुराने तेथवा. नारदा करवी कडता वर्तमान बाणासुरा आव्हाने रामकृष्ण. बाणे घालवले लोटांगण कन्येसह बोळविले. यादव कुमरासी दिसे कलास कोण तू विचारी कृष्ण त्यास. भोगत असे पापफलास स्वदानग्राही मी नृप असे. सत्पुरुषाचे थोडेही धन आपण करिता हरण. 10 पिढ्यांचे अंत्यपतन उपदेशी कृष्णापुत्राशी. बालमित्रांना भेटाया गारण बलरामे केले गोकुळ गमन. सर्व आठवी प्रेमळ कृष्ण एकमेका पुसते शम. पौडांग्य संदेशी कृष्णाला मीची वासुदेव जगी एकला. शीघ्र शरण यावे मजला अथवा सिद्ध हो सिद्धाशी. श्रीकृष्ण गेला चालून पोटक मस्तक केले छेदन. काशीराज शिर उडवून त्याचा पुत्र ही जाळीला. विविध मित्र नरकासुराचा पेटला सुर घेण्या मित्रवधाचा. रामे करिता प्रहार मुष्टीचा मरोनी पडला भूमीवर. सांबाने लक्ष्मणाकरिता हरण गौरवाने केले त्याचे बंधन. शिष्टीचा उपहार करून अतिशरण येती कृष्ण ग्रंजा. लक्ष्मणा अर्पिले सांबाला वरदक्षिणा आहेर अर्पिला. आनंद घेऊनी सवे कोपला. बलराम आला द्वारकापुरी. गृहस्थ धर्माचे आचरण कैसे करीत असेल कृष्ण. पहावया कृष्णाचे विधान. नारद आले द्वारकाभूमीनी. नारद हिंड घरोघरी. श्रीकृष्ण त्याची पूजा करी. प्रत्येक ठाई दिसे श्रीहरी. कार्य चालली भिन्न भिन्न. कृष्णालीला पाहून नारदाने केले गमन. चित्त भगवान चरणी ठेवून करी विवचन त्रैलोकी. श्रीकृष्णाची दिनचर्या मंगलमय असे श्रोतेया. दूत निरोप सांगे यदुराया. जरासंध पिढी राज्याशी. धर्म करीतो राजसुराव. निमंत्रण आले नारद राय. कोण कार्य करावे अगोदर. युद्धवासी पुसे श्रीकृष्ण. उद्धव सांगिता ऋषिकेशी. प्रथम आले इंद्रप्रस्थी. राजसूयज्ञ आणि राजमुक्ती कार्य दोन्ही साधना. कृष्णाशी म्हणे धर्मराज करणे आहे ऋतुराज. जिंकोनी पृथ्वीचे राज्य द्रव्य मिळावा म्हणे शका. चारी बंधू राज्यासी जिंकती अपार द्रव्य मिळती. कृष्णद्वद युद्ध खेळविती. जरासंध भीमासेनेचे. भीमाने फाडला मगधाधिपती सहोदरा. बैसवले राज्यावरती. बंदीखाने होते नृपती. मुक्त केले श्रीकृष्णे त्यांना. भगवंत दर्शन घडता नयन मनोरम. घालिता लोटांगण अद्भुत समाधान पावले. बंधमुक्त होताची राजे. विनवती भगवंता ते. धारा आपुल्या चरणाते. ऐसे देई कृपा नादान. सहदेवा करोने गौरव. उपदेशाने बोडविले सकळ. भीमार्जुनास केशव आले इंद्रप्रस्थाशी. कृष्ण आज्ञे धर्मराज. प्रारंभ करी यज्ञराज. अग्री पूजा यदुराज. तेने निधी शिशुपाल. कृष्ण सोडी सुदर्शन. केले शिशुपालाचे शिर छदन. तेज निघता देहातून कृष्णरूपी मिळाले. यज्ञ होता सुसंपन्न. मय सभेत आला दुर्याधन. भूमिवा जड संभमाला गुण. लज्जित झाला गौरवप्रती. निर्यादवी पृथ्वी करण्यास आराधोने पशुपतीस. द्वारकापुरीस गेले त्रस्त. शिशुपाळ मित्र शाल्यवाने. युद्धात येता प्रगुन्म. गदा प्रहार करी गुमान. माघारी रथ वळवून रक्षिले दारुक पुत्राने. परतून आला रणांगणी. यादव सेना युद्धबाणी. प्रगुन्मे शरसंधान करून शिर उडवले गुमानाचे. श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात. परत येताच रणांगणात. सुदर्शन शाल्यवावरत सोडत. मस्तक केले धडा वेगळे. मातुलेय विदुरथ. दंतवस्त्र त्यांनी घेता हाती शस्त्र. श्रीहरीने करोने प्रहार. वधिले तयाशी. राम करी तीर्थाटन. सुत रोमहर्षण करी अवमान. केवळ दर्भस्पर्श करून हरीला प्राण तयाचा. येता पर्वणाचा दिन. रामे ओढला हर टाकून. मस्तकावरी प्रहार करून तात्काळ मारला वल्लवल्ल. सांगोनी दुर्याधन. भीमाशी न खेळावे गदा युद्धाशी. रामा पातला नवमिषारण्याशी. ऋषीचा उपदेशी शुद्ध ज्ञान. कृष्ण दर्शन इच्छा धरी. सुदामा आला मित्रा घरी. त्यासी सांगे पूजे श्रीहरी. सांगे गोष्टी हिताच्या. सुदामाच्या वस्त्रातून चिंधीचे मोडिले कोठोनी.
काढोने पोहे पोहोने चक्रपाने मुखी घाली एक मुठ्ठी श्रीकृष्ण त्यास बोडविन सुदामा प्रसादी प्रवेशेत मने परीक्षा पाहोने शत वैभव तिथिले स्वर्गाचे साधोनी सूर्यग्रहण पर्वणी स्नाना येथे अवनी नंद यशोदा गोप गोपिनी पाहोने संतोषिती श्रीकृष्ण मीची सर्वांचे ठाई श्रोता श्रीकृष्ण सांगे प्रीती गोपिका गोपी वदल्या रुक्मिणी कांता हृदय राहतो चरण तुझे कृष्ण पद्न्यासी मने द्रौपदी वर्णावे प्राणी ग्रहण प्रसंगाशी विस्मय वाटे भगिनीशी वार्ता ऐकता श्रीकृष्ण कथा वसुदेव विनवी ऋषीप्रती सांगा कर्म निवृत्ती युक्ती यज्ञद्वारे भजावा यज्ञपती ऋषी मोक्षमार्ग सांगती गोभू अन्नदान यज्ञ होता संपन्न केले गोभू अन्नदान नंदादिकाशी निरोप देऊन यादव परतले द्वारकेशी वसुदेव वदले रामकृष्णाशी आपण स्वामी चराचराशी घेऊनी यावे मृतपुत्राशी देवकी विनवी निजपुत्रा रामकृष्ण सुतलासी जाऊन आणले पुत्र पली पासोन देवकी मातेशी सोपवून स्वलोकी केले ते कृष्ण रूपे त्रिदंडी संन्यासी रूप घेऊन अर्जुन करी सुभद्रा हरण बलराम उपता खवडवून शांत केले श्रीकृष्णाने श्रुतदेव बहुशल्याचे घरी एकाच वेळी गेले श्रीहरी देवाना देवोन गती दुर्धरी परतून आले द्वारकेशी जीवाशी लागले जन्म मरण यासी माया मूळ कारण म्हणून भजिता हरिचरण तेने निरिसे संसार सत्य ब्रह्माचे अधिष्ठान त्यावरी झाला जो भ्रम तेथे जग झाले निर्माण सनंद सांगे श्रुतिवचन ज्याचे शिरी ठेवीन हात तो तत्काल व्हावा भस्मसात उक शिवा पाठी लागत हात ठेवण्या मस्तकी पोहे पडला उकासूर ठेवी शिशिरी कर मत्स्य होताची सत्वर शिव झाले प्रगट मुक्त वंदन न करोने भ्रमाते वंदन करुनी ब्रह्माते निंदोनी शिव शंकराते लाधी विष्णू वश छलाते विष्णू ज्येष्ठ ठरवी भृगू मृत बालके सज्जनाची जीवित तिथली त्यासी पुरविले प्रजा मनोरथाशी धर्म स्थापिला कृष्णाने प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध त्याचा सुत वज्रनाभ हाची राहिला शेष होता नाश यदुकुळाचा धर्म रक्षावया अवतार धारण केले लीला शरर त्या श्रीहरीचे चिंतता चरित्र कर्मबंधन तुटतसे इति श्री गुरुमाऊली वीरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वादशोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु हरे नमः गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाळ कृष्ण भगवान की जय।